इकडे इला होता, इकडे होते बघा बारीक बारीक. आणि बैल आले म्हणून गेला पुन्हा. गाई आलेली होती म्हणून ती बैलांना घेऊन गेली. आता पुन्हा दाखवतो तुमका अर्धवट कशी ठेवू. इकडं जशी आमचीच लावली तवशी, इकडे मीच माप लावलेलं आहे तवशी. खाऊकच कोण नाही आमच्याकडून. हे बघा गोंड इकडे पण लावलेलं मस्त असं. तर इकडे ही अशी हळद आहे माझी मस्तपैकी बघा. आणि इकडे चवळी आहे इकडे थोडीशी बघू शकता. इकडे अशी घरात तर दाखवू केले होतं आहे. चवळी का अजून शेंगा नाही धरले आहेत, पण भाजी कोळी काढता. हळद बघा कशी ती. इकडची तवशी होती सकाळी मी बैल लावून तेव्हा घेऊन गेलो आहे 2 कोळी, कारण की इकडचा कोणीला तर काढतात ना, घेऊन गेलो आहे. ह्याच्यात हसती आतमध्ये तवशी शोधू काही पण खादलंय जुट्टा रानात ना. तर चला खाली खूप इकडे जाऊया व्हिडिओ करू. हे आधी दाखवून एवढं झाला. इकडं असा मोठा एक तवसा कारण ठेवलेला बिया का उड्या बिड्या करून खायचं. बघा इकडे सपत चालले आहेत. हा बघा एक तवसा हा बिया का ठेवलेला. आणि इकडे वेली मरत चालली आहेत घराच्या पाठीमागं. चला आमचा आणि रात्री गाई आलेली आहे. आणि प्रत्येक घरात असा एक वासरू असतं, पण आता कमी झाली गोरवा नसते कारण आमच्याकडे एक गाय आहे हो पाडो घातलेला बघा. आणि हो बाबू सारखं ते काकू होईत राहता. चुलीकडचा भाग हा म्हणून काळा सगळा दिसता, म्हणजे अंधार हा समजून घ्यावा. माझी बरोबर आधी बंद करते. चला घराकडे जागा आणि इकडेच कोपा वेचची ती. आणि इकडे वेचची तवशी बघा. आणि ह्या सगळा दिसता समोरचा सगळा वेचचा भात हा. आणि त्याका कापूक माणसाची गरज असतात, सगळ्यांनी यावा भात कापू का बघा चालता. हे बघा वेचचे इकडे काकडे केवढे केवढे मोठे मोठे आहेत ते. आणि एवढे काकडे कडीपत्त्याचं झाड पण मस्त गावाकडे इकडं. तर ह्या सगळा भात टाकत असता इकडं. आणि हे बघा काकूचं इकडे भेंडवत. हे बघा भेंड्याची झाडं आहेत. आणि वरी लावला ना काकून, म्हणजे वेटच्या मामाची आई. आणि संचिता पण आता इलेला हा बाबू थांब. हा बघा संचिता पण आता इलेला असं. तिकडे ती केवढेवाडी आहे. हे बघा आजूबाजूला अशी सागवानाची झाडं आहेत मोठी मोठी. इकडे आम्ही गेला होता जो मिरगाचा पहिला व्हिडिओ आहे ना भात शेती लावूची आधी, त्याच्यात तुमका दिसत खाली भात हा. आणि आता पाणी मोठं हा. आणि इकडं बहुतेक शेती अशी व्हायलेली आहे, कापूक झालेली आहे इकडं खाली. म्हणजे हा विवेकांची आहे ती बघा तिकडं ची एकदम लाल झालेली आहे. साडी एवढी लावला ना मस्त. बघा इकडं अशी कोप राखण्याची घातलेली आहे. इकडं असा हे असलेला भात पडू नये म्हणून. रात्री दर दिवशी चोपक येऊ लागता इकडं. डुकरांना वाट लावतात म्हणून भाताची. होऊ शकतात नजारो एक नंबर खतरनाक हा. 10 वाजलं आता होऊ शकतं गावाकडचं असं नजर तुमका फक्त गावाकडेच बघू भेटेल, बाकी खय नजर बघू भेटणार नाही. हे यावा कोकण आपलंच असा. आणि ह्या बघा आणि तवा बघितला अशाच किती होता. आणि आता हे असं कसं वाढलेलो आहे मोठं. हा झाड बघा केवढा आता नाण्याचा ऐनाचा बघा नाण्याचा म्हटलं. आणि हा भात इकडे हिरवा गार कारण की सागवनाची सावली नाण्या ह्याची हे ऐनाची सावली आहे त्यामुळं हिरवा हा गार भात. आणि बघा कोकणात अशा प्रकारे खोप घातली जातात, तशी घातलेली आहे विवेकाच्या बाबांनी खोप. तशी बघा खूप अशी. हे दोघं चलतात हे असे तुमका खय बघूक नाही भेटणार, फक्त सगळं गावाकडे तुमका बघू भेटत. बघा हय बसल्या ना असं एक नजारो एक नंबर दिसता बघा खोपीत बसून मस्त पैकी असं एक नंबर. तर तुमका खय बघूक नाही भेटणार मस्त पैकी. आणि खोपीत आल्या आल्या यांची मस्ती सुरू झालेली आहे पाहिकले बघा. तर बघा मित्रांनो हय बसून किती भारी वाटतं आता मस्त पैकी असा एक नंबर वाटता. असं नजर खयच नाही भेटणार बघू तुमका.
मस्त अशी घरं आहेत आणि ढग पण दिसतात आणि सागवानाची झाडं आहेत सगळी मस्तपैकी. म्हणजे अशी खोप आहे इकडे आणि खोपीच्या खाली हे बघा असं पाणी वाहता मस्तपैकी एक नंबरच वाटतं. हा सगळं असं इकडे भात हा इकडे पुढे जाऊन दाखवतो तुमचा. हा बघा इकडे असं खोपीतनं भात बघतात मस्त. ह्या सगळं असं इकडे पाणी वाहता. डुकरा मित्रांनो इकडे लय आहेत म्हणून त्याच्यासाठी भात राखवचं लागतं. खूपच माका तर भारी वाटला, एक नंबर वाटला. तर माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.